समर्पण ट्रस्टचे आधारस्तंभ आणि किन्नर आखाडा उज्जैन येथील पीठाधीश्वर पवित्र नंदगिरी यांच्या छत्रछायेखाली अमरावती येथे समर्पण ट्रस्ट ही संस्था गेल्या 9 ते 10 वर्षापासून तृतीयपंथीयांकरिता कार्य करीत आहे। संपूर्ण भारतामध्ये यावर्षी कोविड-19 या आजाराने थैमान घातलेले असून या महामारीपासून बचाव करण्यासाठी संपूर्ण भारतभर लॉकडाऊन चालू असल्यामुळे अमरावती येथील तृतीयपंथीयांच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे मंगती, बस्ती आणि बधाई हे पूर्णपणे बंदच झालेले आहेत। अशा बिकट परिस्थितीमध्ये समर्पण ट्रस्ट परत एकदा तृतीयपंथीयांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे। समर्पण ट्रस्ट आणि ट्रस्टच्या अथक प्रयत्नांनी अमरावती येथील तृतीयपंथींना महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत प्रत्येकी 1500 ते 2000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली। यापुढे सुद्धा समर्पण ट्रस्ट तृतीयपंथीयांच्या सेवेमध्ये नेहमी तत्पर राहील अशी ग्वाही सुद्धा यावेळी देण्यात आली। सध्या कोविड-19च्या या कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत आम्हा किन्नर लोकांचे दैनंदिन हाल म्हणजे खूपच वाईट परिस्थिती सुरू आहे। अशा परिस्थितीत आम्हा किन्नर लोकांची परिस्थितीची जाणीव करून समर्पण ट्रस्टच्या वतीने व त्यांच्या सहकार्याच्या वतीने जय वाडोकर आणि डॉली जोगी यांच्या वतीने आम्हाला आर्थिक मदत मिळालेली आहे। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। समर्पण ट्रस्ट व त्यांच्या सर्व सहकार्यांचे मी आभार मानतो। नमस्कार, मी प्रिया किन्नर बोलते। ह्या लॉकडाऊनमुळे आम्हाला आमच्यावर जी परिस्थिती आली आहे, समर्पण ट्रस्टनी आम्हाला जी साथ दिली आहे आम्ही साथ देत राहणार। तसेच आम्हाला पुढं पण अडचण आली तरी साथ देत राहणार आणि आमच्या पाठीशी खंबीर उभे आहे। तसेच जेवढे समर्पण ट्रस्टचे कार्यकर्ता आहेत त्यांच्या सर्वांची मी आभारी आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।